नमस्कार प्रेक्षकांनो, पारू पारू या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहिलं की अहिल्याच्या कॉम्पिटिशनला एक खूप मोठी कंपनी आलेली असते आणि ती कंपनी किर्लोस्कर कंपनीपेक्षाही वरचढ ठरू लागलेली असते. इव्हन त्यांच्या हातातला टेंडर सुद्धा निसटलेला असतो आणि त्या कंपनीला मिळालेला असतो. अहिल्याला काय करावं काहीच कळत नसतं. बिझनेसमध्ये आजवर तिला इतकं टेन्शन कधीच आलेलं नसतं, जे टेन्शन या नवीन कंपनीमुळे तिला आलेलं असतं. अहिल्या आता अर्जंटली मीटिंग बोलावते. अहिल्या बोलते, मी तुम्हाला इथं का बोलवलंय माहिती आहे? मला असं वाटतं की आपण आपल्या प्रोडक्टच्या जास्तीत जास्त खपासाठी काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी कॅम्पेन चालवली पाहिजे. गावोगावी जाऊन आपल्याला पुन्हा एकदा कॅम्पेन सुरू केली पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे पारू. पारूचा चेहरा आपण पुढे करायचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले प्रोडक्ट कसे पोहोचतील याचा आपण विचार केला पाहिजे. आपण एक काम करू, उद्याच एका गावामध्ये आपण एक कॅम्पेन घेऊ आणि तिथे आपण पारूच्या मोठ्या पोस्टरचं इनॉग्रेशन करू. त्या दिवशी आता सभेला सुरुवात झालेली असते. गावातली सगळी माणसं त्या सभेत येऊन बसलेले असतात आणि बरोबर त्या सभेमध्ये तिथेही दिशा येते. तेही लपत छपत. तिने चेहऱ्याला मास्क लावलेला असतो आणि तिच्या हातामध्ये एक सुटकेस असतं ज्यामध्ये एक बॉम्ब असतो, जी की तिथे ती उडवणार असते त्या सभेमध्ये. दिशा आता कोणाचंही लक्ष नसताना ती सुटकेस त्या स्टेजच्या खाली ठेवते आणि लांब जाऊन उभी राहते. दिशा आज भलतीच खुश असते. ती मनातल्या मनात म्हणत असते, आज मला या किर्लोस्कर फॅमिलीमधल्या सगळ्या लोकांची डेथ बघायला मिळणार आहे. सगळ्यांचं मरण एकत्र बघायला मिळणार आहे. खूप मजा येणार आहे आज. आणि तेवढ्यातच इथे सगळी किर्लोस्कर मंडळी पोहोचते. पारू सुद्धा त्यांच्या सोबतच आलेली असते आणि त्यांच्या स्वागतासाठी ढोलवाले आता ढोल वाजवू लागतात. पारू सुद्धा त्यांच्या सोबतच असते, पण यावेळी तिला जरा वेगळा ड्रेस देण्यात आलेला असतो. यावेळी तिने पिवळा ड्रेस घातलेला असतो. त्या सभेत असणाऱ्या सगळ्या बायका पारूला पाहतात आणि तिच्या जवळ पोहोचतात. तिची माया वगैरे करू लागतात. तिचा ऑटोग्राफ वगैरे घेऊ लागतात. तिला सेकंड वगैरे करू लागतात. आणि बरोबर याच घोळक्याचा दिशा फायदा उचलते. ती तोंड झाकून पारूच्या जवळ येते आणि पारूच्या कानात येऊन हळूच बोलते, तुझा भला मोठा पोस्टर ओपन होणारं जे बटन आहे ना, ते दाबू नकोस, नाहीतर खूप मोठा धमाका होईल. आणि हे ऐकून पारूला धक्काच बसतो. ती आता इकडे तिकडे बघते, पण दिशा तिकडून गायब झालेली असते आणि तिथे इतकी गर्दी असते की पारूला ही दिशा दिसतच नाही. पण पारूला मात्र पुरता संशय आलेला असतो. ती विचार करते, नाही, या समत्याचा काहीतरी अर्थ वेगळा आहे. मला या सगळ्याच्या मुळाशी जावंच लागेल. असं म्हणत असते, इकडे तिकडे बघू लागते आणि तेवढ्यातच तिला अनुष्का दिसते आणि अनुष्का बरोबर ही दिशा सुद्धा दिसते. अनुष्का तिला म्हणत असते, दिशा वाव, काय प्लॅन आहे. फायनली तुझा बदला पूर्ण होणार आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू. असं म्हणतच दोघेही हात मिळवणी करतात. आणि हे सगळं पाहून तर या पारूला खूप मोठा धक्का बसतो. ती विचार करते, दिशा आणि अनुष्का मॅडमचं काय कनेक्शन आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, किर्लोस्करांची सगळी मंडळी इथे स्टेजच्या जवळ उभी आहे. मग अनुष्का मॅडम एवढ्या लांब का उभे आहेत? नाही, 100% काहीतरी गडबड आहे आणि ती मला शोधून काढायलाच पाहिजे. असं म्हणतच ती सगळीकडे हुडकू लागते आणि बरोबर स्टेजच्या राईट साईडला तिला ती सुटकेस दिसते ज्यामध्ये बॉम्ब असतो. पारू आता खूपच चालाकीने, खूपच हुशारीने तो बॉम्ब डिफ्यूज करते. तर प्रेक्षकांनो, पुढे जाऊन आपण पाहतो तर काय, पारूचं भलं मोठं पोस्टर सुद्धा इनॉग्रेट होतं आणि बॉम्ब सुद्धा फुटत नाही. कोणाला काहीच होत नाही. आणि हे सगळं बघून तर दिशा आणि अनुष्काच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. त्या दोघींना कळायलाच मार्ग नसतो की हे सगळं कसं काय घडलं. तर अशा प्रकारे पारूमुळे इतकं मोठं संकट टळणार आहे. तर तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.